नमस्कार. मित्रकलामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. यावेळेला पहिल्यांदाच एक इव्हेंट शूट केलाय खास तुमच्यासाठी. यासाठी मी गेले काळा घोडा फेस्टिवल मध्ये. कलेचं प्रतीक असलेला हा काळा घोडा आणि तिथे असलेला इव्हेंट या वर्षीचा मुंबई फेस्टिवलच्या अंडर येतो. यामध्ये खूप सुंदर सुंदर अशी इन्स्टॉलेशन्स तर आहेतच, पण त्याच बरोबरीने खूप छान स्टॉल आहेत. मुंबईचा 500 वर्षाचा इतिहास सांगणारा हेरिटेज वॉक आहे. फेस्टिवलमध्ये समाविष्ट असलेले चित्रांचे प्रदर्शन आहे आणि हे सगळं बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आर्ट फेस्टिवलला जायचा प्रवास नवीनच सुरू झालेल्या अटल सेतूवरून आमचा झाला. त्यावरचं दृश्य इतकं सुंदर होतं आणि सूर्यास्त पाहताना टर्नलच्या सनसेट पेंटिंगचीच मला आठवण झाली. आणि आर्ट फेस्टिवलची सुरुवात एखाद्या पेंटिंगच्या आठवणीने व्हावी यापेक्षा आणखीन सुंदर असं काय असेल. नमस्कार, मी अमृता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे काळा घोडा फेस्टिवलमध्ये. माझ्या मागे इथे तुम्हाला काळा घोडा दिसतच असेल. इथून आपण फेस्टिवल अटेंड करायला सुरुवात करणार आहोत. हे पहिलंच इन्स्टॉलेशन आहे स्पॅनिश ओडिसी म्हणून. तुम्हाला दिसत असेल किती सुंदर रंग आणि आकार याच्यामध्ये त्यांनी समाविष्ट केले. आणि इथूनच तुम्हाला फेस्टिवलचं थोडंसं दृश्य दिसत असेल. आपण सुरुवातीला या कमानीकडे जाऊया. वेस्ट प्लास्टिक पासून तयार केलेली ही कमान खूप वेगळ्या पद्धतीने उभारलेली आहे. खाली हॉटपॉट्स, जे वेस्ट हॉटपॉट्स असतात ते, आणि वर सर्व मिनरल वॉटरच्या वेस्ट झालेल्या बाटल्या अशा त्यांनी घेतल्या. गेट पासून पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला नॅचरल डाय किंवा वेगवेगळ्या वस्तूंचे खूप आकर्षक असे स्टॉल होते. मग माझी नजर खेळली ती सुपर हिरो असं लिहिलेल्या इन्स्टॉलेशनवर. यामध्ये डस्टबिनला तुम्ही बघाल तर पंचमहाभूतांचा रंग दिला होता आणि या डस्टबिन डेडिकेट केल्या होत्या सुपर हिरोना, म्हणजे सफाई कामगारांना. अतिशय उत्तमरित्या सजवलेल्या या डस्टबिन रात्रीच्या काळोखात सुद्धा खूप सुंदर दिसत होत्या. राज्यातल्या सुपर हिरोना सलाम. आर्टफेस्ट मधलं सगळ्यात वेगळं वाटणारं इन्स्टॉलेशन म्हणजे हे ब्रेल लिपी मधलं इन्स्टॉलेशन. याची माहिती देखील शेजारी जिथे दिली होती त्यामध्ये सुद्धा ब्रेल लिपी यूज केलेली होती. त्यामुळे आर्ट फेस्टिवलचे आनंद ब्लाइंड लोकांना सुद्धा घेता येणार होता. हे बघून खूप छान वाटलं. उडान या थीमवर केलेलं हे इन्स्टॉलेशन. याच्यामध्ये त्यांनी माणसाला पिंजऱ्यामध्ये ठेवले आणि पक्षी बाहेर आहे. सो अशी एक वेगळी संकल्पना याच्यामध्ये त्यांनी दाखवली होती. याची गंमत सांगायची म्हणजे आदल्या दिवशी रात्री आम्ही जेव्हा गेलो तेव्हा खूप पक्षी होते आजूबाजूला, पण ते बऱ्याचशा लोकांनी काढून घेऊन गेले. तर असं करू नका. हे पुढचं जे इन्स्टॉलेशन होतं यामध्ये त्यांनी फास्ट फूड किंवा जंक फूडने माणसाची ओबॅसिटी कशी वाढलेली आहे आणि कसा बेढप दिसायला लागला हे कॉरोगेटेड शीट्सच्या द्वारे इतकं उत्तम पद्धतीने आणि खूप वेगळ्या पद्धतीने त्यांनी दाखवलं होतं. गरजेपेक्षा जास्त आणि चुकीचं माणसाला मिळाल्यानंतर माणसाची काय अवस्था होते हे या इन्स्टॉलेशन मधनं आपल्याला त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. फॅशन इंडस्ट्रीमध्ये वापरले जाणारे एलिमेंट्स आणि नॅचरल एलिमेंट्स या दोन्हीचंही फ्युजन करून इथे आपल्याला दिसून येतं की त्यांनी किती सुंदर सुंदर ड्रेस इथे उभे केले. त्याच्यामध्ये लेबल्स, चेन, रीळ असा वापर केलाय. आणि त्याच्याच खाली रात्री जास्त हे सुंदर दिसत होतं की फॅशन इंडस्ट्री कशी चालते हे खूप मिनिएचर पद्धतीने त्या पुतळ्यांच्या खाली त्यांनी सुंदररित्या हे दाखवलेलं होतं. वाढणारा कचरा आणि प्लास्टिक पोल्युशन हा जगातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. इथल्या बऱ्याचशा इन्स्टॉलेशन मध्ये हे बघायला मिळालं. हे जे तुम्ही बघताय त्याच्यामध्ये फ्लेमिंगोना सुद्धा समुद्रातनं मासे न खाता त्याच्याऐवजी प्लास्टिक कसं खावं लागतंय हे खूप प्रभावीरित्या या इन्स्टॉलेशन मध्ये दाखवायचा प्रयत्न केलाय. आपण सगळ्यांनीच त्याच्यातून काहीतरी शिकायला पाहिजे. रिसायकल नेव्ही युनिफॉर्म पासून तयार केलेलं हे फ्लाइंग गार्डन आपल्याला शिकवून जात होतं
की पक्ष्यांप्रमाणेच ह्युमनकडे सुद्धा त्यांच्या निश्चित ठिकाणी जायची ॲबिलिटी आहे, फक्त ती वापरायला शिकली पाहिजे. फाईट फॉर किंवा फ्लाईट फॉर नॉलेज असं काही याला म्हणता येईल. पुस्तकांच्या द्वारे माणूस खूप पुढे जाऊ शकतो हे या इन्स्टॉलेशन मधून सांगायचा प्रयत्न त्यांनी केला. अगदी मध्यभागी उभा असलेला हा कलेचा प्रकार दिसायला अतिशय आकर्षक आणि सेल्फीसाठी लोकांना खूप अट्रॅक्ट करणारा होता. बांबूद्वारे आणि ज्यूटद्वारे तयार केलेला हा पिंजरा आणि ह्या पिंजऱ्यात न अडकलेले पण पिंजऱ्याच्या काठावर असलेले टेरेकोटामध्ये केलेले पक्षी, त्याचप्रमाणे टेरेकोटामध्ये केलेली छोटी छोटी पानं, हे सगळंच खूप सुंदर होतं. आणि दिवसाप्रमाणे रात्री अंधार पडल्यावर सुद्धा या पिंजऱ्यात खाली लावलेल्या लाईटमुळे हा एक वेगळा कलेचा प्रकार वाटत होता. जसं या इन्स्टॉलेशन मध्ये नॅचरल गोष्टींचा वापर करण्यात आला होता, त्याचप्रमाणे अतिशय छोटं पण छान रित्या केलेलं नॅचरल डायनी तयार केलेली कापडं आणि ती जोडून उभारलेलं हे कापडाचं झाड सगळ्यांनाच खुणावत होतं. कोल्ड्रिंक प्यायल्यानंतर फेकून दिलेल्या बाटल्यांमध्ये हा सुंदर असा मासा त्यांनी साकारला होता. कर्व ऑफ लाईफ म्हणून ही जी कमान उभारली होती त्याच्या इथे लोकांची एवढी गर्दी होती की त्याचं फार छान शूटच नाही करायला मिळालं. पण तरी ओम हा जो स्वर आहे याला आकारातून दाखवण्याचा प्रयत्न शंखनाद या इन्स्टॉलेशन मध्ये मंडलाचे आकार घेऊन करण्यात आला आणि याची आकर्षक रंगसंगती खरंच ओमचे तरंग मनामध्ये उमटवत होती. फ्रॉम द ॲशेस या इन्स्टॉलेशन मध्ये रेट्रो स्टाईल मधल्या ग्राफिक डिझाईन मध्ये आपल्या खूप आठवणीत असलेल्या काडेपेटी खूप सुंदररित्या डिझाईन केली होती. अशीच खूप वेगवेगळ्या थीमची, वेगवेगळ्या आकाराची बोधपर इन्स्टॉलेशन्स इथे दाखवण्यात आली. बऱ्याचशा इन्स्टॉलेशन मध्ये नॅचरल गोष्टी, पंचमहाभूत, प्लास्टिक वेस्ट, त्यामुळे निसर्गावर होणारे परिणाम या सगळ्यांना इतक्या व्यवस्थितरित्या दाखवलं होतं की आपल्या मनाला खरंच जाणीव होते की किती गोष्टी आपण फुकट घालवतो, किती गोष्टी आपण रिसायकल करू शकतो. आपल्या जगामध्ये किती कचरा वाढत चाललाय आणि प्लास्टिकचा अतिरिक्त वापर यामुळे आपल्या नॅचरल एलिमेंट्स म्हणजे पंचमहाभूतांमधला बिघडलेला बॅलन्स या सगळ्याची जाणीव मनाला शिवून जाते. नेहमी वेगवेगळ्या माध्यमातून बघणाऱ्या गोष्टी कलेच्या माध्यमातून मनाला खूप चांगल्यारित्या शिवून जातात. याच धर्तीवरचं पुढचं इन्स्टॉलेशन होतं साऊंड ऑफ अर्थ. याच्यामध्ये आकाश, हवा, अग्नी आणि पाणी या 5 एलिमेंटपैकी 4 एलिमेंटची एकमेकांमधली हार्मनी आवाजाद्वारे त्यांनी दाखवली होती. कर्नाटकामधील वुडन टॉय या एक फोक फॉर्मला त्यांनी खूप सुंदर आकार दिला होता. इथे लोकांनी खरोखर इन्स्टॉलेशन जास्त एन्जॉय केलं. मुंबई फेस्टिवलमध्ये मुंबई नाही बघायची तर मजा काय. बायोस्कोप मध्ये जुन्या मुंबईचे फोटो आणि जुनी मुंबई कशी होती हे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बघताना पूर्ण नॉस्ट्रेजिया फील मात्र नक्की आला. अशीच काही आकर्षक वेगवेगळी इन्स्टॉलेशन जी निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारी होती. आर्ट फेस्टिवलच्या उडान या थीमला साजेशी होती आणि खूप क्रिएटिव्ह देखील होती. तुम्ही देखील अजून 28 तारखेपर्यंत या इन्स्टॉलेशनचा आनंद नक्की घेऊ शकता. आणि जर तुम्हाला जाता येणार नसेल तरी हरकत नाही, मित्रकलावर अगदी सगळी इन्स्टॉलेशन या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलीच आहे. सो घरी निवांत बसून ही इन्स्टॉलेशन आणि इथल्या ऍक्टिव्हिटी नक्की बघूच शकता. फक्त एक काम करा, हा व्हिडिओ बघताना तिथे सबस्क्रिप्शनचं बटन दिसत असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला या इन्स्टॉलेशन बद्दल काय वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला विविध कला प्रकार करायला आवडत असतील किंवा बघायला आवडत असतील तर मित्रकलाला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हे सगळे व्हिडिओ तुमच्यासाठी तर फुकट आहेत आणि सोप्या पद्धतीने खूप माहिती देणारे देखील आहेत.
पण तुम्ही जेव्हा पूर्ण व्हिडिओ बघता आणि चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा त्यातून मला खूप मदत होईल. त्याच्यातलं सौंदर्य अजिबात कमी न करता खूप सुंदर रत्यात लावलेली होती. तुम्हाला पण देखील गोंड जर शिकायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी त्याचे देखील व्हिडिओ अपलोड करेन. आता सर्वात महत्वाचं म्हणजे चित्र प्रदर्शन, सगळ्यांच्या आवडतीची गोष्ट. सो तुम्ही जसे बघताय त्या पद्धतीने खूप वेगवेगळे चित्राचे प्रकार या प्रदर्शनामध्ये बघायला मिळाले. याच्यामध्ये लँडस्केप, चारकोल पेंटिंग याचा सहभाग तर होताच, पण त्याच बरोबरीने पोर्ट्रेटही होते. खूप वेगळ्या शैलीमधली लँडस्केप होती, वेगवेगळे पक्ष्यांची चित्र होती, लाईव्ह पोर्ट्रेट करून देणारे आर्टिस्ट होते. या सगळ्याचा आनंद चित्रकलाद्वारे या व्हिडिओत तुम्ही नक्की घ्या. पोर्ट्रेट बघून त्याच्या डोळ्यातले भाव बघून अगदी त्या चित्राला जिवंतपणा आल्यासारखा वाटतंय ना? तुम्हाला पण असं वाटतंय? नक्की सांगा मला कमेंट मध्ये. जुन्या पोस्टकार्डवर, जुन्या पेपरवर साकारलेली ही मिनिएचर पेंटिंग भूर्जपत्रासारखा फील देत होती. सगळ्यांना आवडणारी आणि सध्या ट्रेंडिंग असणारी फोक आर्ट म्हणजे पिचवाई आर्ट. यामधील या गायी आणि खूप सारी पेंटिंग्स. मिथिलामधील मधुबनी शैली, त्याच पद्धतीने काही कंटेम्पररी पेंटिंग्स देखील. अशा पद्धतीने फोक आर्ट, रिअलिस्टिक पेंटिंग, कंटेम्पररी पेंटिंग, विविध पेपर वापरून केलेली पेंटिंग, असा वेगवेगळ्या कलांचा आस्वाद या चित्र प्रदर्शनामध्ये मला घेता आला. तुम्हाला सुद्धा हे बघायचं असेल तर मी परत सांगते, 28 तारखेपर्यंत मुंबई आर्ट फेस्ट किंवा काळा घोडा आर्ट फेस्ट चालू आहे, तेव्हा इथे नक्की भेट द्या. काळा घोडा फेस्ट मध्ये मला खूप लक्षात राहिलेला आणि ज्याने मी खूप भारावून गेलेले असा पार्ट म्हणजे हेरिटेज वॉक. यामध्ये मुंबईचा 500 वर्षाचा इतिहास आम्हाला अगदी चालत चालत सांगण्यात आला. याची सुरुवात रेड क्रॉस च्या ऑफिसच्या इथून सुरू झाली. इथे आम्हाला मुंबईची 7 बेटं आणि 500 वर्षात ही बेटं कशी वाढत गेली, कोणी कोणी मुंबईवर राज्य केले, हे सर्व या हेरिटेज वॉक मध्ये आम्हाला सांगितले आणि खूप वेगवेगळ्या गोष्टी देखील कळल्या. यासाठी खाकी टूल्सला आणि आम्हाला हेरिटेज वॉक घडवणाऱ्या सिद्धार्थला खूप खूप थँक्यू. तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये किल्ला आहे
त्याच पद्धतीने मुंबईवर पोर्तुगीज नंतर ब्रिटिशांनी राज्य केलं खरं, पण जगन्नाथ शंकर शेठ कोण आणि त्यांनी मुंबईमध्ये किती जागा दान केली? एशियाटिक लायब्ररी, ज्याच्या बिल्डिंगच्या इथे कदाचित तुम्ही कधीतरी सेल्फी काढला असेल, तर ही लायब्ररी कोणाच्या जागे? मुंबई उभारण्यामध्ये मराठी लोकांचे किती योगदान आहे? PV काणे कोण? चर्चगेट हे नाव का बरं पडले? तिथे तर कुठे आपल्याला गेट दिसत नाही. आता उभ्या असलेल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगच्या इथे पूर्वीची मुंबई मात्र कशी दिसत होती? मुंबईतील निओ क्लासिझम मधल्या बिल्डिंग्स बघायच्या आहेत. या वडाच्या झाडाचं मुंबईच्या आर्थिक उभारणीमध्ये काय काम आहे? शोधा शोधा, क्ल्यू व्हिडिओ मध्येच आहे. पटकन कळला असेल तर कमेंट मध्ये नक्की लिहा. हा सगळा हेरिटेज वॉक सिद्धार्थ बरोबर करताना मला असं अनेकदा वाटत होतं आपण मुंबईत नाही तर कुठेतरी ग्रीस किंवा इटली मधल्या खूप वेगवेगळ्या बिल्डिंग्स बघत फिरतोय. तुम्हाला सुद्धा व्हिडिओत बॅकग्राऊंडला या सुंदर इमारती दिसत असतीलच. या इमारतींना बोलकं करायचं काम खाकी टूर्स बरोबर हा हेरिटेज वॉक करताना झालं हे मला जाणवलं. तुम्ही जर पु ल देशपांडे वाचलं असेल तर त्याच्यामध्ये असलेला मॉन्जिनिसचा उल्लेख आणि देसी प्रकारात पुलंनी विचारलेलं व्हॉट इज हॉट आठवत आहे का? तर हे सगळं कुठे बरं घडलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या हेरिटेज वॉक मध्ये मला मिळाली. तुम्हाला सुद्धा ही उत्तरं मिळवायची असेल तर लगेच खाकी टूर्सला च्या वेबसाईटवर जा आणि त्यांच्यातर्फे हा हेरिटेज वॉक बुक करा. किंवा जर तुम्ही कालाघोडा फेस्टिवलला गेला तर हा हेरिटेज वॉक अगदी फ्री आहे, जो तुम्हाला तिथे बुक करावा. हा हेरिटेज वॉक मला खूप आवडला म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करते. हा व्हिडिओ कोणत्याही प्रकारे खाकी टूर्स कडनं स्पॉन्सर नाहीये. असा मुंबईचा 5 शतकांचा इतिहास जाणून घेता घेता त्याचा शेवट हुतात्मा चौकाला वंदन करून झाला, जिथे आम्हाला हुतात्मा चौकाचे महत्व आणि मुंबईचे कॉस्मोपॉलिटियन कल्चर याची माहिती मिळाली. अशी सुंदर सुरू झालेली आमची ट्रिप या हेरिटेज वॉकने संपली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मित्रकलाला सबस्क्राईब करा. धन्यवाद. असेच प्रेम करत राहा.